अभिनेता रितेश देशमुख ज्या सिनेमासाठी गेली 10 वर्ष मेहनत घेत होता, तो राजा शिवाजी हा सिनेमा 1 मे रोजी प्रदर्शित झाला आणि रितेशचं हे मोठं स्वप्न सत्यात उतरलं. रितेशला हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी साथ दिली, तर राजा शिवाजी सिनेमावर प्रेक्षकांच्या सुद्धा चांगल्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात. खास गोष्ट म्हणजे रितेश आणि जिनिलियासोबत त्यांची दोन्ही मुलं रियान आणि राहिल यांनी सुद्धा छोटी पण अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. राहिलचा लुक तर ट्रेलरमध्येच रिव्हील झाला होता, पण आता रियानच्या भूमिकेचं आणि अभिनयाचंही सगळीकडे कौतुक होतंय. रितेशच्या दोन्ही मुलांनी लहानपणीचे महाराज साकारलेत. दोघांच्या सोज्वळ अभिनयाने तर लक्ष वेधलंच आहे, पण डायलॉग डिलिव्हरीचंही कौतुक होतंय. राजा शिवाजीमध्ये राहिलने बाळ शिवरायांची भूमिका साकारली आहे, तर रितेशचा मोठा मुलगा रियानने महाराजांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा मोठ्या पडद्यावर साकारला. जिजाऊ माँसाहेबांबरोबर पुण्यात येणं, या ठिकाणी रयतेत मिळून मिसळून राहणं, तलवारबाजीचं प्रशिक्षण घेणं, सईबाई राणीसाहेबांसोबत झालेलं लग्न, 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, तो महत्त्वाचा क्षण या सीन्स यामध्ये समावेश आहे. 12 वर्षीय रियानने ही भूमिका उत्तम निभावली आहे. अभिनेते अमोल गुप्ते यांनी दोघांनाही या भूमिकेसाठी ट्रेनिंग दिलं होतं. याबद्दल अमोल गुप्तेंनी स्वतः खुलासा करत काही गोष्टीही सांगितल्या. रितेश सर जे माझे स्नेही आहेत, मित्र आहेत, आणि जिनिलिया दे आर माय डिअर फ्रेंड्स. आणि त्यांची जी 2 मुलं आहेत, 2 रत्न राहिल आणि रियान, त्यांना छोटे छत्रपती शिवाजी महाराज करायची जी भूमिका होती, त्याकरता रितेश बुवा आपल्या छाव्यांना माझ्या ऑफिसात घेऊन आले. आणि त्यांना मी एक फार बेकार हॅबिट लावले दोघांनाही. पंजाब स्वीट हाऊसचे समोसे आणि जिलब्या, दोघंही मुलं जलेबी म्हणत नाहीत, जिलबी म्हणतात. आणि ती आमची दोस्ती मैत्री जी आहे ती आता is going to go to eternity, because that is the bond that actually I said yes to, that the children will come and I'll sit with them and we'll do the scenes and have fun and eat jilbi and samose. In return, I don't know what struck him, but he said, I have an original idea which I want to run by you. I want to offer you a role. Now, you know that I am not an actor on the shelf. It's not like I'm seen in OTT here or there. I don't. I was so overwhelmed. एक तो छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आणि त्यावर he is giving me such importance, and the graphic way that he described the scenes of Adil Shah. I mean, it was a given. I said, even if you didn't describe it, even if you didn't say anything about it, मी तर येतोच आहे. आणि मुलांचं जेव्हा शूटिंग असेल तर मी उभाच आहे त्यांच्याकरता. पूजेलाही होतो मी. द फर्स्ट पूजा दॅट हॅपन्ड, आणि जेव्हा अजय अतुल त्यांना पाहिलं मी, आय न्यू इट दॅट ज्योती देशपांडे अँड जिनिलिया डिसूजा हॅज अ विनिंग तिकीट. तर चक्क राखी सावंत सुद्धा दोघांचा अभिनय बघून चकित झालीये. तिची रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. फक्त रियान आणि राहिल नाही, तर अभिषेक बच्चन, सलमान खान आणि संजय दत्त यांच्याही भूमिकांचं कौतुक होतंय. तुम्ही राजा शिवाजी हा सिनेमा पाहिलायत का? आणि राहिल आणि रियानचा अभिनय तुम्हाला कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.